नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोल अनुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आजचा विषय आहे जे संजय गांधी निराधारची पेन्शन दिली जाते आपल्याला, तर ती किती स्टेप मध्ये येते हो? तर ती 4 स्टेप मध्ये येते। बघा, राज्य सरकार जिल्हा परिषदला पाठवतं, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला, तिथून तालुक्याला येतं, तालुक्यावरून बँकेत येतं आणि बँक डिस्ट्रीब्यूट प्रत्येक दिव्यांगांच्या खात्यावरती करतं। त्याच्यामुळे काय होतं, ही एवढी मोठी प्रोसेस असल्यामुळे आपल्याला 3 महिन्यांनी पेन्शन येतं। तर याच्यावरच एक मार्ग काढलाय नागपूर जिल्हा परिषदने किंवा नागपूर जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा नागपूरच्या कलेक्टरांनी काढलाय मार्ग याच्यावरती, की हे जे मधले होते म्हणजे जिल्ह्याला यायचं, जिल्ह्यातून तालुक्याला, तालुक्यातून बँकेला, तर ते त्यांनी काय केले, ती ही प्रोसेस पूर्ण बंद करून डायरेक्ट राज्य जे सरकारकडून येणार आहे, राज्य मंत्रिमंडळाकडून किंवा राज्य सरकारकडून जी पेन्शन येते डायरेक्ट, तर ती डायरेक्ट दिव्यांगांच्या खात्यावर कशी जमा होईल यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत। तर त्यासाठी त्यांनी काय केलंय, तर त्यासाठी त्यांनी प्रत्येक दिव्यांगाकडून 4 डॉक्युमेंट्स मागून घेतले आहेत। कोणते डॉक्युमेंट्स? तर एक आधार कार्ड, दुसरं अपंगत्वाचा दाखला म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट, तिसरं म्हणजे आपला मंजुरीचा प्रमाणपत्र किंवा मंजुरीचा दाखला, जे संजय गांधी पेन्शनला आपण फॉर्म भरलेला असतो त्याच्यानंतर आपल्याला मंजुरीचा दाखला मिळालेला असतो, तर तो, आणि चौथं म्हणजे तुमचं बँक पासबुक जिथं तुमची पेन्शन आजवर जमा होत होती, तर हे 4, आणि मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर बँकेला आणि आधार कार्डला जॉईंट आहे तो नंबर, असे 5 कागदपत्र त्यांनी मागितलेले आहेत। ते 5 कागद जे जे पूर्ण करतील त्याला थेट पेन्शन त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर ही 5 कागद दिल्यानंतर त्यांना इथून पुढची येणारी पेन्शन त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि जे हे डॉक्युमेंट्स देणार नाहीत त्यांची येणाऱ्या काळात पेन्शन बंद होईल असं सांगितलेलं आहे त्यांनी। तर यांचाच आदर्श घेऊन बाकीच्या या 35 जिल्ह्यांनी आदर्श घ्यावा आणि ही प्रोसेस सुरू करावी अशी नम्रतेची विनंती होती। कारण काय होते, 3-3, 4-4 महिन्यांनी पेन्शन आल्यामुळे काय होते की दिव्यांगाला नाहक त्रास होतो, की पैसे ते वापरायला मिळत नाही। ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला पैसे येत नसतात आणि ज्या वेळेला गरज नसते त्यावेळेला पैसे येतात। त्याच्यामुळे त्याला योग्य वेळी पैसे मिळत नसल्यामुळे त्याचे हाल होतात आणि त्याला अडचणींची, म्हणजे ज्याला त्याची अडचणींची जी संख्या आहे तर ती वाढतच जाते। तर ती थेट पैसे आल्यामुळे त्याची अडचणींची संख्या कमी होईल आणि त्याला ते त्याचं आयुष्यात जे काटे आलेले आडवे तर ते थोडे कमी होतील आणि ते कमी करण्यासाठीचा हा तुमचा एक छोटासा भाग ठरू शकतो, खारीचा वाटा ठरू शकतो। तर यासाठी कोण कोण प्रयत्न करू शकतो? तर यासाठी प्रयत्न करू शकतो समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद असेल किंवा तुमचे कलेक्टर असतील किंवा तुमचे समाज कल्याण मंत्री असतील किंवा आता दिव्यांग मंत्रालय असेल, याच्या उपर सुद्धा यात आपले मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनीही लक्ष घालून जर हे काम केलं की डायरेक्ट थेट फायदा किंवा थेट लाभ, आता त्यांनी त्यांचं म्हणजे सरकारचं धोरणच आहे की थेट शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ झाला पाहिजे किंवा लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठीचे हे उपक्रम चालू केलं तर फायद्याचं ठरू शकतं असं माझं मत आहे। कारण का, जर प्रत्येक दिव्यांग आवाज उचलू शकत नाही की अशा छोट्या छोट्या गोष्टींना आवाज उचलू शकत नाही, कारण का त्याला आधीच त्याला कित्येक अडचणींनी घेरलंय आणि तो त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि या छोट्या छोट्या गोष्टींवर तो कधी लक्ष देणार? त्यामुळे मीच सगळ्या दिव्यांगांचा एक आवाज म्हणून उचलतोय समजा, आणि तुम्ही यावर खरोखर नागपूरने जी कारवाई केली किंवा नागपूरने जी प्रोसेस अवलंबली तशीच प्रोसेस बाकीच्या 35 जिल्हे म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, बारामती असेल किंवा बीड असेल किंवा जालना असेल, या सगळ्या जिल्ह्यांनी अवलंबावी ही विनंती आहे माझी। किंवा आपलं कोल्हापूर असेल, सांगली असेल, या सगळ्या जिल्ह्यांनी अवलंबावी, जेणेकरून दिव्यांगाला थेट लाभ होईल आणि जी तुटपुंजी जी पेन्शन मिळते त्यातही त्याचं तो निवारा करतोय। खरं तर आमची मागणी होती की पेन्शन वाढ झाली पाहिजे, कमीत कमी 5,000 पेन्शन झाली पाहिजे, ही वाढ मागणी होती। ही वाढ होईल अशी आशा धरतोय आम्ही। आणि मी जे आता म्हणणं मांडलं तर ते मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील दोन्ही, किंवा समाज कल्याण विभागाचे असतील अधिकारी किंवा कलेक्टर असतील, हे लवकरात लवकर विचार करून यावर मार्ग काढतील ही विनंती करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय दिव्यांग।